नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, आपण आज बॉम्बे हायकोर्ट क्लर्क यांच्या 129 पदांची जी जागा निघाली होती त्याची आता 37,000 विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्ट लागली आहे आणि त्या 37,000 विद्यार्थ्यांनी 400 रुपयाचे एग्जाम फी भरलेली आहे आणि ते सर्वच विद्यार्थी ज्यांनी एग्जाम फी भरली आहे ते आता एग्जामसाठी पात्र असणार आहेत। तर त्या एग्जामचा पॅटर्न काय असणार आहे, त्या एग्जाममध्ये कसे प्रश्न विचारले जातात आणि आपण मागील वर्षाची जी एक एग्जाम क्वेश्चन पेपर आहे तो आपण इथं सॉल्व करून पाहणार आहेत की आपल्याला कसे प्रश्न येतात आणि आपल्याला किती मार्क पडतील आणि आपले किती अभ्यास झालेला आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ न स्किप करता तुम्ही पूर्ण पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, क्लर्कच्या 129 जागा होत्या आणि त्याचा जर पेपर त्याचा एग्जाम पॅटर्न बघितला तर त्याच्यात आधी स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे, 90 मार्कांची 90 प्रश्न येणार आहेत आणि आपल्याला मिनिमम पासिंगसाठी 45 मार्क तरी मिळवायचे आहेत। एक म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 60 मिनिटांमध्ये आपल्याला 90 प्रश्न सॉल्व करायचे आहेत। तर त्याचं टाईम मॅनेजमेंट तुम्ही प्रॉपर होतोय का याच्यासाठी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवून बघा। तर याचं पेपर पॅटर्न असा आहे की मराठीचे 10 प्रश्न असणार आहेत, इंग्लिशचे 20, जीकेचे 10, त्याच्या गणिताचे 20 आणि कॉम्प्युटरचे 10 असे हे प्रश्न असणार आहेत। आणि संपूर्ण क्वेश्चन पेपर हा इंग्लिशमध्ये असणार आहे, फक्त मराठीचे 10 प्रश्न हे मराठीमध्ये असणार आहे। त्याच्यानंतर टायपिंग टेस्ट आणि वायवा हे आपल्याला नंतर होणार आहे, ते आपण त्याचा नंतर अभ्यास करू। परंतु चला मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की 26 फेब्रुवारी 2023 रोजी बॉम्बे हायकोर्ट क्लर्क याची जी रिटर्न एक्झाम झाली होती तर त्याचा आपण PYQ बघणार आहोत। याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर एक्झाम ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल। तर याची जी एक्झाम आहे ती ऑफलाईन आपल्याला सेंटर दिले जातील आणि त्या सेंटरवर जाऊन आपल्याला ऑफलाईन एक्झाम होणार आहे। त्याच्यामुळे नॉर्मलायझेशनचा प्रश्नच येत नाही, कारण की एक दिवस एक टाईम एक परीक्षा होणार आहे। त्याच्यामुळे कोणत्याच विद्यार्थ्याचं नॉर्मलायझेशन होणार नाही आहे। त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी चांगले मार्क मिळवले, जे टॉपर असतील त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा नीट अभ्यास करा आणि त्याच्यानुसारच तुम्ही अभ्यास करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करूया व्हिडिओला। तर पहिले 10 प्रश्न आले ते जीकेचे। तर त्याच्यामध्ये काय आलं तर करंट अफेअर आले। तर पहिलं करंट अफेअर काय आहे, हु इज द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र? रमेश बैस। त्यावेळेस रमेश बैस होते, आता कोण आहेत? CP कृष्णन, हे आपले महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत। ठीक आहे। त्याच्यानंतर विच कंट्री हॅज वोन द 2022 फिफा वर्ल्ड कप? त्या वर्षीचं विचारलं आहे। तर आपल्याला या वर्षीचं स्पोर्ट्स रिलेटेड म्हणजेच जर बघितलं आपल्याला करंट कधी करायचं, जी आपली एक्झाम डेट असणार आहे त्याच्या मागील 3 ते 4 महिन्याचं आपल्याला करंट जातं। त्याच्यामुळे आता नुकतंच क्रिकेटचं वर्ल्ड कपसुद्धा झालं होतं, तर त्याच्यामध्ये कोणता संघ जिंकला आहे, कोणता संघ हारला आहे, किती रनाने जिंकला आहे, त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच कोण होतं। त्याच्यानंतर IPLवर सुद्धा असं खेळांवर प्रश्न विचारू शकतात, तर तुम्ही ते नीट पाहून घ्या। त्याच्यानंतर हु इज द आर्मी चीफ ऑफ इंडिया? तर आधी बिपिन रावत होते, त्याच्यानंतर हे पहिले होते, त्यांचं विमान दुर्घटनेमध्ये अपघात झाला। त्याच्यानंतर आता नवीन आलेले आहेत, तर ते कोणते आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। त्यानंतर इन विच इयर बॉम्बे हायकोर्ट वॉज इस्टॅब्लिश? हा हिस्ट्रीचा सुद्धा प्रश्न आहे आणि 1862 मध्ये बॉम्बे हायकोर्ट याची स्थापना झाली होती। त्यानंतर द महाराष्ट्र स्टेट वॉज फॉर्म बाय द बॉम्बे रिकॉग्नाइज ॲक्ट इन द इयर? तर महाराष्ट्राची स्थापना कधी झाली होती? तर महाराष्ट्र बॉम्बे ॲक्ट 1960 या ॲक्टने सुरुवात झालेली होती। त्यानंतर हाऊ मेनी सीट्स डज महाराष्ट्र हॅव इन अ लोकसभा? म्हणजेच महाराष्ट्राचे लोकसभेमध्ये किती सीट्स आहेत? तर आपले 48 लोक हे महाराष्ट्रातून लोकसभेवर जातात। तर तुम्ही आता लोकसभेचा प्रश्न विचारला आहे, तर तुम्ही विधानसभा, राज्यसभा, विधान परिषद या सर्वांचेच महाराष्ट्रातून किती सीट्स आहेत हे तुम्ही प्रॉपरली त्याचा अभ्यास करून घ्या। त्यानंतर विच सिटी इज नोन ॲज अ फायनान्शियल कॅपिटल ऑफ इंडिया? तर भारताची फायनान्शियल कॅपिटल कोणती आहे? तर ती आहे मुंबई। त्यानंतर विच सिटी इज अ लार्जेस्ट डिस्ट्रिक्ट इन द महाराष्ट्र? म्हणजेच महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर तो आहे अहमदनगर, याचं क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे। त्यानंतर वेन द थर्ड बॅटल ऑफ पानिपत वॉज ब्रॉड बिटवीन द मराठा अँड अफगाण आर्मी? तर पानिपतचं जे तिसरं युद्ध आहे तर ते कधी झालं होतं? तर पानिपतचं तिसरं युद्ध हे 1761 मध्ये झालं होतं। त्यानंतर आझाद हिंद सेना वॉज फॉर्म विथ द असिस्टंट ऑफ? कोणत्या आर्मीने ती असिस्टंट केली होती? तर ती जपान आर्मीने केली होती। आणि आझाद हिंद सेना कोणाची होती ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगणार आहात। त्यानंतर आता 10 प्रश्न जीकेचे झाल्यानंतर इंग्लिशचे आता 20 प्रश्न असणार आहेत, तर ते आपण पाहूया।
इट वॉज पास्ट मिडनाईट सो देअर वेअर डॅश पीपल ऑन द स्ट्रीट. तर त्याचं आन्सर काय असणार आहे? फ्यू, अ फ्यू, लेस, नोबडी. तर त्याचं आन्सर असणार आहे अ फ्यू. इट वॉज पास्ट मिडनाईट सो देअर वेअर फ्यू पीपल ऑन द स्ट्रीट. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन फ्रॉम ऑफ सी इज. तर त्याचं काय येतं? सीचं येणार साईट. त्यानंतर 13वा प्रश्न आहे डॅश प्लेइंग फुटबॉल द प्लेज क्रिकेट. तर त्याचा आन्सर येणार आहे बी साईड प्लेइंग फुटबॉल ही प्लेज क्रिकेट. त्याच्यानंतर 14वं ही फिल्ड द ग्लासेस विथ वॉटर टू द ब्रिम. ठीक आहे. नंतर 15वा प्रश्न आहे द ॲडवर्ब ऑफ द ब्रेव. ब्रेवचं ॲडवर्ब काय आहे? तर ते ब्रेवली येतं. त्यानंतर कम वॉट मे आय शॅल ॲडहिअर डॅश माय प्रिन्सिपल. तर याचं आन्सर येतं 3 टू. कम वॉट मे आय शॅल ॲडहिअर टू माय प्रिन्सिपल. त्यानंतर पुढील 17वा प्रश्न आहे द बुक इज नॉट ओनली इंटरेस्टिंग बट ऑल्सो डॅश. तर त्याचं आन्सर येतं 4थं द बुक इज नॉट ओनली इंटरेस्टिंग बट ऑल्सो इन्स्ट्रक्टिव्ह. म्हणजे ती फक्त इंटरेस्टिंग नाही तर ती सूचना देणारीसुद्धा आहे. त्याच्यानंतर 18वा प्रश्न आहे फाइंड द वर्ड दॅट इज रॉंगली स्पेल्ड. म्हणजे जर स्पेलिंग मिस्टेक कोणत्या शब्दामध्ये आहे तर त्याचं आहे ऑप्शन नंबर 4. त्याच्यानंतर चूज द वर्ड स्पेल्ड करेक्टली. तर इथं चुकीचा प्रश्न कोणता आहे तो निवडायचा होता आणि इथं स्पेल्ड करेक्टली म्हणजे कोणता बरोबर आहे हे ते निवडायचं आहे. आणि बिगिनिंग याचं स्पेलिंग बरोबर आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर 20वा द साऊंड प्रोड्यूस बाय द काऊ. काऊ म्हणजेच गाय कोणतं साऊंड प्रोड्यूस करते तर त्याचं आन्सर आहे लो, LOW. त्याच्यानंतर 21वा प्रश्न आहे करेक्ट द सेंटन्स इफ नेसेसरी. इकॉनॉमिक हॅव बीन थॉट बाय 3 प्रोफेसर. तर त्याचं पर्याय आहे बघा 1 आणि 2 दिलं आहे. इकॉनॉमिक हॅव बीन थॉट बाय 3 प्रोफेसर आणि इकॉनॉमिक्स हॅव बीन थॉट बाय 3 प्रोफेसर. तर त्याचं विद्यार्थी मित्रांनो अचूक उत्तर हे पर्याय क्रमांक ए असणार आहे कारण की इकॉनॉमिक्स हे प्लुरल आहे त्याच्यामुळे हॅव बीन असं प्लुरल येणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर 22वा प्रश्न आहे अँटोनिम ऑफ ब्लंट. तर ब्लंटचं अँटोनिम हे शार्प आहे. त्यानंतर 23वा अनफॉर्च्युनेटली ही डॅश अ लॉट ऑफ मनी टू द बँक. तर त्याचं ऑप्शन क्रमांक बी बरोबर आहे. अनफॉर्च्युनेटली ही डिपॉझिटेड अ लॉट ऑफ मनी टू द बँक. त्याच्यानंतर 24वा प्रश्न आहे लेट्स गो फॉर अ वॉक. त्याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे शॅल नॉट वी. त्यानंतर 25वा प्रश्न द फॉलोइंग सेंटेन्स इज द विच टेन्स्ड. होल्ड ऑन आय विल गेट अ पेन. तर त्याचं आन्सर येतं फ्युचर टेन्स. त्यानंतर 26वा प्रश्न आहे द फॉलोइंग सेंटेन्स इज इन विच टेन्स. वी वेअर हॅविंग डिनर वेन ही इज स्टार्टेड टू रेन. तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो जर टेन्स ओळखायचे असतील तर ते कसं ओळखायचं? वेअर, वॉज, वेअर, हॅव आणि हॅज याच्यावरून आपल्याला टेन्स ओळखता येतील. तर याच्यात बघा काय आहे वी वेअर हॅविंग डिनर वेन इट स्टार्टेड टू रेन. म्हणजेच मी जेवायला बसलो होतो कधी तर जेव्हा पाऊस पडला होता. तर हे पास्टमध्ये आहे. तर पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस, पास्ट फ्युचर. तर पास्ट फ्युचर येणार नाही, नन ऑफ द अबोव नाही येणार. पास्ट टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस याच्यात काय येणार तर बघा जेव्हा वाक्यामध्ये वॉज आणि वेअर येतं तेव्हा पास्ट कंटिन्युअस टेन्स येतो आणि जर वाक्यामध्ये हॅव आणि हॅड असेल तर ते पास्ट परफेक्ट टेन्स येतं. त्याच्यामुळे या वाक्यामध्ये वेअर हा ऑप्शन आल्यामुळे याचं उत्तर आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. त्यानंतर व्हॉट इज द अँटोनिम ऑफ प्रिसिडर्स. तर याचं उत्तर आहे सक्सेसर. हे त्याचं अँटोनिम आहे. त्याच्यानंतर 28वा प्रश्न द सिनोनिम ऑफ ॲम्बिग्युअस. तर याचं उत्तर आहे अनक्लिअर. हे त्याचं सिनोनिम्स असणार आहे. त्याच्यानंतर फ्रॉम द करेक्ट सेंटेन्स. आता हे 4-5 प्रश्न आहेत आणि त्याचं आन्सरने आपल्याला शोधायचं आहे की करेक्ट सेंटेन्स काय होणार आहे. तर 4नुसार जर आपण गेलो तर 4, 2, 3, 5, 1 म्हणजेच प्लीज डोंट मेक फर्दर डिले. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर राहणार आहे. त्याच्यानंतर सेम असाच प्रश्न आहे आणि याचं उत्तर काय असू शकतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो आता इंग्लिशचे 20 प्रश्न झालेले आहेत. आता कॉम्प्युटरचे 10 प्रश्न आहेत आणि ते खूप एक बेसिक नॉलेजचे असतात.
ठीक आहे. त्याच्यामुळे याचा काही असा वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही आहे. जर तुम्हाला बेसिक कॉम्प्युटरचं ज्ञान असेल तर तुम्ही ऑटोमॅटिकली हे प्रश्न सोडवू शकता. तर पहा, विच वन कॅन बी यूज फॉर क्रिएटिंग अ डॉक्युमेंट. आपण डॉक्युमेंट क्रिएट करण्यासाठी कशाचा वापर करतो, तर MS एक्सेलचा करतो का नाही, पॉवर पॉईंटचा करतो का नाही, नन ऑफ द अबव नाही. तर त्याचं अचूक उत्तर आहे MS वर्ड. हे आपण क्रिएटिंग डॉक्युमेंटसाठी यूज करतो. त्याच्यानंतर टू काइंड ऑफ मेन मेमरी आर. तर मेन मेमरी काय आहे, प्रायमरी आणि सेकंडरी मेमरी पण येतं, परंतु त्याचं उत्तर हे रॅम आणि रॉम असं येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर फाईल स्पेसिफिकेशन बुक्स आर क्रिएटेड प्रायमरी फॉर द यूज ऑफ. तर याचं काय उत्तर येतं, तर 33चं उत्तर आहे प्रोग्रॅम. ठीक आहे. तर त्याच्यानंतर विच पार्ट्स ऑफ द कॉम्प्युटर आर यूज फॉर द कॅल्क्युलेटिंग अँड कम्पेअरिंग. तर कोणता असं पार्ट आहे तो कॅल्क्युलेट म्हणजे जर आपण गणित वजाबाकी करण्यासाठी वापरतो, तर त्याचं उत्तर असणार आहे ALU, अरिथमॅटिक लॉजिकल युनिट. ठीक आहे. त्याच्यानंतर 35वा प्रश्न आहे बँकअप. त्यानंतर 35वा प्रश्न आहे बॅकअप अँड रिकव्हरी प्रोड्यूस आर प्रायमरीली मेंट फॉर. तर त्याचं अचूक उत्तर असणार आहे ऑल ऑफ द अबोव. टू प्रोव्हाइड डाटा रिडंडन्सी, हँडली द कंटिजेंस वेन अ फाईल गेट करप्ट, टू शो डिफरंट व्हर्जन ऑफ डाटा अँड प्रोग्राम. ठीक आहे. त्याच्यानंतर 36वा प्रश्न व्हॉट इज द मेन फोल्डर ऑन अ स्टोरेज डिव्हाइस कॉल्ड. त्याला म्हणतात डिव्हाइस फोल्डर. ठीक आहे. त्याच्यानंतर 30वा प्रश्न अ कॉम्प्युटर डिराइव्स इट्स बेसिक स्ट्रेंथ फ्रॉम ॲक्युरसी, मेमरी आणि स्पीड, ऑल ऑफ द अबोव हे त्याचं उत्तर असणार आहे. कॉम्प्युटर काय बेसिक स्ट्रेंथ काय, तर ॲक्युरसी पण आहे, स्पीड पण आहे आणि मेमरी पण आहे. त्यानंतर 38वा प्रश्न आहे द यूज ऑफ द शॉर्टकट की Alt + F4. याचं जर अचूक उत्तर बघितलं तर क्लोज द करंटली ॲक्टिव्ह प्रोग्राम. जर कॉम्प्युटरमध्ये कोणताही ॲक्टिव्ह प्रोग्राम असेल आणि तो आपल्याला शॉर्टकट कीने जर तो क्लोज करायचा असेल तर आपण Alt + F4 दाबलं तर ते ॲक्टिव्ह प्रोग्राम क्लोज होतो. त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक B. त्यानंतर 39वा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कम्प्युटर हार्डवेअर. कम्प्युटर हार्डवेअरचं कोणतं ऑप्शन नाही आहे, तर अँटीव्हायरस हे एक प्रोग्राम आहे, त्याच्यामुळे हे कॉम्प्युटरचं हार्डवेअर नाही आहे. माऊस, मॉनिटर आणि कीबोर्ड हे कॉम्प्युटरचे हार्डवेअर आहे, ते कॉम्प्युटरच्या बाहेर असतात. ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्च इंजिन. तर कोणतं हे सर्च इंजिन नाही आहे, तर सफारी हे सर्च इंजिन नाही आहे. बाकी बिंग, आस्क, याहू, त्याच्यानंतर फायरफॉक्स हे सर्व सर्च इंजिन आहे. गुगल हे सर्व सर्च इंजिन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉम्प्युटरचे पण 10 प्रश्न हे बेसिक आहेत. तर त्याच्यानंतर आता आपण बघूया अरिथमॅटिक म्हणजेच गणित. याचे जवळपास 20 प्रश्न असतात आणि विद्यार्थी मित्रांनो गणित आणि रिझनिंग याचे जवळपास 40 प्रश्न असतात आणि हे दोन जे विषय आहेत ते सर्वात जास्त वेळ खाऊ आहेत. गणित आणि रिझनिंग हे खरंच प्रश्न खूप सोपे आले आहेत, परंतु हे वेळ खाऊ असल्यामुळे आपल्याला 60 मिनिटामध्ये 90 प्रश्न कव्हर करायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही PYQ जेवढे काही तुम्हाला प्रश्नपत्रिका भेटतील त्यांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. तर 41वा प्रश्न आहे द टोटल एज ऑफ 3 किड्स इन अ फॅमिली इज 27 इयर. दॅट विल बी अ टोटल ऑफ देअर 3 इयर्स आफ्टर. तर विद्यार्थी आपल्याला काय सांगितलं आहे, एका फॅमिलीमध्ये 3 पोरं आहेत आणि त्यांचं टोटल वय हे 27 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 वर्षांनी त्या 3 पोरांचं वय किती होणार आहे, तर प्रत्येक वर्षी त्या तिघांचं 3 वर्ष वाढणार, म्हणजेच 3 वर्षामध्ये त्यांचा 9 हे वय वर्ष वाढलेलं असेल तिघांचं. त्याच्यामुळे 27 + 9 जर बघितलं तर याचं अचूक उत्तर हे 36 आन्सर येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जेसी रन 12 लॅप्स एव्हरी डे फॉर अ 2 वीक. हाऊ मेनी लॅप्स डिड शी रन इन ऑल. ठीक आहे. म्हणजे जेसी आहे ती एका दिवसाला 12 लॅप्स म्हणजे 12 राऊंड पळते. तर ती 2 वीक्समध्ये किती दिवस असतात, 14 दिवस असतात. तर ती हाऊ मेनी लॅप्स डिड शी रन इन ऑल म्हणजे ती 14 दिवसामध्ये किती वेळा पळाली आहेत. तर याचा बघा डायरेक्ट गुणाकार करायचा, 12 × 14 करायचं आहे. तर 14 × 28, 28 म्हणजे जर एकक स्थानी 8 येणार आहे, तर एकक स्थानी 8 म्हणजे हे गेला, हा गेला आणि हा गेला. पर्याय क्रमांक 2 168 हे तुम्हाला डायरेक्ट उत्तर सुटलं पाहिजे. कारण की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त याच्यात शॉर्टकट ट्रिक वापरावी लागणार आहे. कारण की 60 मिनिटामध्ये तुम्हाला 90 प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये 40 प्रश्न हे मॅथ्स आणि रिझनिंगचे आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त ट्रिक वापरून कसा प्रश्न लवकर सुटता येईल हे तुम्हाला जास्तीत जास्त करायचं आहे. त्याच्यानंतर 43वा प्रश्न आहे अ टेलर हॅड अ नंबर ऑफ शर्ट पीसेस टू कट फ्रॉम अ रोल ऑफ फॅब्रिक. ही कट ईच ऑफ रोल इक्वली लेंथ इंटू 10 पीसेस.
ही कट ॲट द रेट ऑफ 45 कट्स अ मिनिट, हाऊ मेनी रोल्स वुड बी कट इन अ 24 मिनिट. बघा त्याच्यात काय सांगितलं आहे, एका मिनटामध्ये ना तो 45 कट लावतो, ठीक आहे. आणि एका कटचे किती पीस होतात, तर एका कटचे 10 पीस होतात. तर हे 10 पीस आपण नंतर ठेवूया, नंतर बघूया. तर काय आहे बघा, एका मिनटात तो 45 कट लावतो, तर तो 24 मिनटात किती कट लावणार, तर तो 24 मिनटात 1080 कट लावणार. तर 1080 कट लावतो, परंतु एका कटचे तो 10 पीस बनवतो, त्याच्यामुळे याला 10ने भागलं तर याचं अचूक उत्तर हे 108 येतं. परंतु पर्यायात 108 नाही आहे, त्याच्यामुळे जर जवळचा पर्याय बघितला तर त्याचं अचूक उत्तर हे 120 येऊ शकतो. त्याच्यानंतर अ फार्मर बिल्ट अ फ्रेंच अराउंड हिज स्क्वेअर प्लॉट, ही यूज 27 फ्रेंच पोल इच साईड. तर हाऊ मेनी पोल्स डीड शी नीड टुगेदर. तर याच्यात काय सांगितलं आहे, एक स्क्वेअर आहे, याच्यामध्ये ना फार्मर ना प्रत्येक साईडला 27 पोल उभे करतो. तर बघा इथं 27 पोल उभे केले, ठीक आहे, इथून तर इथपर्यंत. त्याच्यानंतर इथून ते इथपर्यंत त्याने 27 पोल उभे केले. तर इथं तो 27 पोल उभे नाही करणार, कारण की इथं 2 पोल ऑलरेडी आहेत, त्याच्यामुळे 2 मायनस केले. तर इथं 25 पोल आणि इथं 25 पोल. तर जवळपास त्याने किती पोल उभे केलेत, 27 दुने 54 आणि 25 दुने 50, म्हणजे त्याने 104 पोल उभे केले आहेत. त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर आहे 104. त्याच्यानंतर द नंबर ऑफ बॉईज इन अ क्लास इज 3 टाइम्स ऑफ द गर्ल, ठीक आहे. म्हणजे इथं काय सांगितलं आहे, पोरांची जी संख्या आहे ना ती गर्ल्सच्या तिप्पट आहे. म्हणजे जर 10 पोरं असतील तर 30 गर्ल्स आहेत, ठीक आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग नंबर्स कॅनॉट बी रिप्रेझेंट द टोटल नंबर ऑफ चिल्ड्रन इन अ क्लास. तर बघा याचं अचूक उत्तर काय असणार मी तुम्हाला सांगतो. याचं तुम्हाला पर्यायानुसार जायचं आहे. बॉईज आणि गर्ल्सचा रेशो काय आहे, 1:3 आहे. म्हणजे जर 10 पोरं असतील तर 30 पोरी आहेत. तर बघा याची टोटल किती होते, 40, ठीक आहे. या 40मध्ये काय आहे, 10 पोरं आणि 30 पोरी, त्याच्यामुळे हे उत्तर येणार नाही, कारण की आपल्याला कॅनॉट विचारले, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे 44. तर 11 आणि इथं 33, 11 त्रिक 33 बरोबर किती होतं, 44, त्याच्यामुळे दुसरंही नाही. त्याच्यानंतर तिसरं काय इथं 12, 12 त्रिक 36, याचं इथं काय येतं 48, त्याच्यामुळं 48सुद्धा येणार नाही. त्याच्यामुळं याचं अचूक उत्तर असणार आहे 42, कारण की 42मध्ये पोरं आणि गर्ल्स यांचं कॅल्क्युलेशन बरोबर लागत नाही आहे. त्याच्यानंतर फाइंड द नंबर विच वेन ॲडेड इट्स सेल्फ 13 टाइम्स टू गिव्ह द 112. म्हणजे अशी कोणती संख्या आहे त्याच्यामध्ये तीच संख्या 13 वेळा ॲड केली तर त्याचं बेरीज येते 112 येते. तर तुम्ही पर्यायानुसार जाऊ शकता, परंतु जर पर्यायानुसार जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट आधी मोठा पर्याय कोणता आहे त्याच्यानंतरच आपण छोटा पर्याय त्याच्यावर वळायचं. त्याच्यामुळे जर बघितलं तर 8 आपण घेतलं आणि त्याला 8ला आपल्याला 13 वेळा ॲड करायचं आहे. त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी काय करतील, 13 गुणिले 8 करतील. तर याचं उत्तर काय येईल, 104 येईल. आणि तुम्हाला वाटेल की हे चुकलं आहे, तर असं नाही आहे. याचं अचूक उत्तर 8च आहे. तर ते कसं, तुम्हाला 8 घ्यायचं आहे आणि 13 वेळा 8 त्याच्यात ॲड करायचं आहे. म्हणजे 8 हे 14 वेळा होणार आहे. त्याच्यामुळे 8 चोक 32 उरले 3, 4 एके 4 आणि 3 112. असं 14 गुणिले जर 8 केलं तर 112 उत्तर येतं, ठीक आहे. त्याच्यानंतर अ ग्रुप ऑफ 1200 पर्सन कन्सिस्टिंग ऑफ कॅप्टन अँड सोल्जर इज ट्रॅव्हलिंग इन अ ट्रेन. फॉर एव्हरी 15 सोल्जर देअर इज अ 1 कॅप्टन. द नंबर ऑफ कॅप्टन इन अ ग्रुप इज. तर बघा या प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे, 1200 टोटल लोक आहेत. तर त्याच्यामध्ये काय आहे, प्रत्येक 15 लोकांसाठी एक कॅप्टन आहे, ठीक आहे. तर 1200 लोकांसाठी किती कॅप्टन असेल, तर 1200 भागिले जर 15 केलं तर 15 8 120 आणि 0 म्हणजे जर आपल्याला 80 कॅप्टन लागतील, ठीक आहे. त्याच्यानंतर 48वा प्रश्न आहे, देअर आर डिअर अँड पिकॉक इज अ झू. बाय काउंटिंग हेड देअर आर 80 अँड द नंबर ऑफ देअर लेग्स इज अ 200. हाऊ मेनी पिकॉक्स आर देअर. तर विद्यार्थी मित्रांनो याचा एक फॉर्म्युला पण आहे, L × 2 हेड वजा L असा आहे त्यांचा फॉर्म्युला. परंतु आपण फॉर्म्युलानुसार नाही सोडवायचं, कारण की आपल्याला एवढा टाईम नाही आहे. तर काय याच्यात सांगितलं आहे, यांची डोक्यांची संख्या आहे 80 आणि पायांची आहे 200. तर पिकॉक किती आहेत, तर पिकॉक यांना 2 पाय असतात, त्याच्यामुळे त्यांची संख्या जास्त होऊ शकते. त्याच्यामुळे आपण काय करायचं, जी जास्त संख्या आहे त्याच्यानुसार आपण अंदाज लावत चालायचं की काय होऊ शकतं. तर बघा आपण इथं 60 घेऊया. 60 गुणिले 2 जर बघितलं तर त्यांच्या पायांची संख्या किती होईल, 120. आता 60 जर पिकॉक आहेत, 60 डोकं गेलं तर त्याच्यात उरले किती, 20 डोके, ठीक आहे. 20 गुणिले डिअरला किती, 4 पाय असतात, म्हणजेच काय 20 गुणिले जर 4 केलं तर 80 बरोबर पायांची संख्या किती होते, 200.
बरोबर, म्हणजे बघा 60 आणि 20 80 डोके आणि 200 पाय, त्याच्यामुळं पिकॉकची संख्या जर बघितली तर ती 60 असणार आहे. त्याच्यानंतर शेपर्ड हॅड 17 शीप ऑल बट 9 डाईड. ठीक आहे, त्यांनी काय सांगितलं आहे, एका मेंढपाळाकडं 17 शेळ्या होत्या, त्याच्यातील 9 ऑफ झाल्या आहेत, तर किती राहणार आहेत. तर त्याचं खूप सोपं उत्तर आहे, फक्त वजाबाकी करायची आणि त्याचं अचूक उत्तर आहे 8. ठीक आहे. त्याच्यानंतर इफ ए इज इक्वल टू बी, तर ए एक्स इज इक्वल टू काय येणार, तर ए एक्स इज इक्वल टू बी एक्स येणार, कारण की बघा एक्स एक्स मायनस होणार, ए इज इक्वल टू बी, त्याच्यामुळे याचं अचूक उत्तर आहे बी एक्स असं येणार. त्याच्यानंतर डिग्री ऑफ 0 इज काय येणार, तर याचं वरती ऑप्शन आहे अनडिफाईंड, डिग्री ऑफ 0 इज अनडिफाईंड. आता 52 प्रश्न बघू. कंपेअर 17 बॉक्समध्ये आणि वजा 29 आहे, त्याच्यामुळे मोठी संख्या कोणती आहे. बघा जी संख्या प्लसमध्ये असेल ती मोठी आहे, त्याच्यामुळे आपल्याला असं आन्सर येईल. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर वजा 72 वजा त्याच्यात कंसात अधिक 18 आहे, तर याचं बघा काय येणार, वजा 72 आहे वजा त्याच्यानंतर अधिक 18 आहे, तर हे प्लस मायनस मायनस होणार. ठीक आहे, त्याच्यामुळे वजा 72 आणि वजा 18 यांची जर बेरीज केली तर त्याचं 90 येतं आणि बघा मायनस मायनस प्लस होतं आणि चिन्ह वजत राहतं, त्याच्यामुळे -90 हे त्याचं अचूक उत्तर राहणार आहे. आता 54वा प्रश्न बघू. फ्रॅक्शन इज अ पार्ट ऑफ होल, क्वार्टर, हाफ आणि नन ऑफ दिस. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये मलाही थोडं कन्फ्युजन होत आहे. बघा याचं क्वार्टर आणि नन ऑफ दिस नाही, फ्रॅक्शन इज अ पार्ट ऑफ होल किंवा हाफ येईल, परंतु मला या दोघांना ऑप्शनमधून काहीतरी कन्फ्युजन होतं आहे. तर जर काही विद्यार्थ्यांना जर याचं अचूक उत्तर माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. परंतु माझ्या अंदाजानुसार फ्रॅक्शन इज अ पार्ट ऑफ द होल, होल नंबरलाच आपण फ्रॅक्शन करतो असं आहे, त्याच्यामुळे माझ्या अंदाजानुसार पर्याय क्रमांक ए होल हे त्याचं उत्तर येऊ शकतो. त्याच्यानंतर 55वा प्रश्न आहे हाऊ मेनी फेसेस द क्यूब हॅज. तर क्यूबला किती फेस असतात म्हणजे पृष्ठभाग असतात. तर बघा हा आपला क्यूब तयार होतोय, तर याच्यात जर बघितलं तर बघा 1 2 3 4. ठीक आहे, म्हणजे चारही साईडला 4 आणि वरती एक 5 आणि इथं खालती एक 6, म्हणजे जर टोटल हे क्यूबला फेसेस किती असतात तर 6 असतात. त्याच्यानंतर डायमीटर ऑफ सर्कल इज अ 14 सेंटीमीटर, व्हॉट वुड बी अ रेड्यूस. म्हणजे डायमीटर म्हणजेच काय, जीवा, वर्तुळाची जीवा ही 14 सेंटीमीटर आहे, तर त्याची त्रिज्या किती. तर बघितलं तर बघा हे वर्तुळ आहे आणि त्याची जीवा आहे ती 14 सेंटीमीटरची आहे, तर त्याचं रेडियस किती आहे, रेडियस म्हणजे किती त्याचा हाफ, त्याच्यामुळे त्याचं आन्सर असणार आहे 7. ठीक आहे, 7 सेंटीमीटर हे रेडियस असणार आहे. त्याच्यानंतर याचं फक्त गुणाकार आहे आणि खूप बेसिक प्रश्न आहे, हे कोणाला सोडवतो आणि हा प्रश्न कोणाचा चुकणार, त्याच्यामुळे याचं चूक उत्तर आहे सी. त्याच्यानंतर द सम ऑफ द फर्स्ट 5 मल्टिपल ऑफ 3, म्हणजे जर तुम्हाला बेरीज करायची आहे पण कशाची, 3च्या मल्टिपलची, पहिल्या 5 3चे जे मल्टिपल आहेत त्यांची बेरीज करायची आहे, त्याच्यामुळे 3 6 9 12 आणि 15 यांची जर बेरीज बघितली 3 आणि 6 9, 9 दुनी 18, 18 आणि 12 हे 30 आणि 30 आणि 15 45, टोटल येते ती 45. त्यानंतर व्हॉट इज टू बी ॲडेड टू 63.58 टू गेट अ 92. म्हणजे जर तुम्हाला 63.58 मध्ये असं काय मिळवायचं आहे तर त्याची आन्सर 92 येईल. ठीक आहे, तर त्याचं एक सोप्पं आहे, आपल्याला लास्टला काय 58 आहे त्याच्यामुळं 42 ॲड केलं तर ते 100 होतात, त्याच्यामुळे बघा पर्याय क्रमांक 4 कॅन्सल होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर डेसिमल पॉईंटनंतर 2 संख्या आहेत, त्याच्यामुळं हा पर्याय क्रमांक 3 कॅन्सल होईल आणि 2 कॅन्सल, त्याच्यामुळे डायरेक्ट उत्तर ए येतं. ठीक आहे, तर व्हॉट इज द प्राईम नंबर आफ्टर द 5. म्हणजे जर 5 नंतर मूळ संख्या कोणती येतं तर ती येते 7, पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर आता गणिताचे 20 प्रश्न झाले आहेत. आता रिझनिंगचे 20 प्रश्न आपण बघूया. तर सायकोलॉजी म्हणजे ह्युमन बिईंग, तर ओरिनेटोलॉजी म्हणजेच काय, तर ती ओरिनेटोलॉजी ही बर्डशी संबंधित आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अल्टरनेटिव्ह गिवन अल्टरनेटिव्ह बघायचं आहे. ठीक आहे, तर बघा इथं काय लागतो आहे EFGHIJKL, त्याच्यानंतर इथं काय येतो MNOPQRST. ठीक आहे, NPRT, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2. सिलेक्ट द रिलेटेड नंबर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. तर बघा 1 हा पहिल्यांदा इथं तो लास्टला गेला आहे, 4 मध्ये आहे तर तो 4 मध्ये जाईल, 7 पहिला आहे त्याच्यामुळं 8 पहिला आहे तो लास्टला जाईल 8, त्याच्यानंतर 6 मध्येच राहील आणि स्टार्टिंगला 9 येईल 9 6 8, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर
फाइंड द ऑड वर्ड फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. तर याचं ऑड वर्ड कोणतं असणार आहे, तर ते फ्लावर असणार आहे, फूल. कारण की हर्ब, ट्री आणि शर्ब हे झाडांचा प्रकार आहे. शर्ब म्हणजे झुडपे, ट्री आणि हर्ब, ठीक आहे. त्याच्यामुळं फ्लावर हे फूल आहेत. त्यानंतर फाइंड द ऑड लेटर पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह, ठीक आहे. तर ते बघा, JKLM एका लाईनीत आहे, NPOQ एका लाईनीत आहे, RSTU एका लाईनीत आहे. पण जर आपण बघितलं तर इथं VWXY पाहिजे, इथं त्यांनी डायरेक्ट Z दिलं, Y इथं गायब केलं, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4, ठीक आहे. त्याच्यानंतर इफ 3:12 असेल तर 2:2 काय असणार आहे, म्हणजे बघा 3 गुणिले 4, 3 चौक 12 आहे, त्याच्यामुळे 2 गुणिले 4 बरोबर किती येणार, 8 येणार, ठीक आहे. त्याच्यानंतर फाइंड द ऑड वर्ड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा प्रश्न आहे ना, हा मागील वेळेस चेन्नई दिला आहे, पण तो कोणत्या बेसिसवर दिला काय हे माहीत नाही. परंतु जर एक लॉजिक लावलं तर चेन्नई हा किनाऱ्याजवळील राज्य आहे, त्याच्यामुळे याचं आन्सर दिलेलं असेल. बाकी पुणे, हैदराबाद हे सर्व आतमध्ये आहेत, परंतु चेन्नई हे नदी किनाऱ्यावर, त्याच्यामुळे याचं आन्सर असं दिलेलं असेल. त्याच्यानंतर सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन 15, 24, 33, 42. तर त्याच्यानंतर त्याचं आन्सर येतं 51, कारण की या सर्वांमध्ये 9चा गॅप आहे. त्यानंतर फाइंड आउट द नंबर्स 39 इन अ रोमन नंबर. तर बघा, याचं दुसरं जर बघितलं तर x म्हणजे 10 होतं, इथं 3x आहे म्हणजे 30, आणि एकच दिल्या म्हणजे हा 31 होतो, हा कट होतो. त्याच्यानंतर xच्या आधी आहे, त्याच्यामुळे हे 29 होतं. त्याच्यानंतर हे जर बघितलं 2च x दिलं आहे, त्याच्यामुळे हे 29 होतं. परंतु जर पर्याय क्रमांक 3 बघितलं, 3x, त्याच्यानंतर xच्या आधी आहे म्हणजे तो 9 होतो, त्याच्यामुळे हे 39. खूप बेसिक लेवलचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर कृष्णा या नदीचा उगम महाबलेश्वरला होतो, त्याच्यामुळं ब्रह्मगिरी या नदीचा उगम हा गोदावरी येथून होतो. त्याच्यानंतर अरेंज द फॉलोइंग वर्ड्स ॲज पर द ऑर्डर इन द डिक्शनरी, ठीक आहे. तर तुम्हाला काय ABCD याच्यानुसार ते लावायचे आहेत, ठीक आहे. तर त्याचं बघा, ऑर्गन हे सर्वांमध्ये कॉमन आहे, त्याच्यामुळं ऑर्गन झाला, ऑर्गन पहिला येणार. त्याच्यानंतर 4 येणार की 5 येणार, बघा दुसऱ्या ऑप्शनमध्ये 4 येणार की 5 येणार. तर बघा, चौथा आणि पाचव्यामध्ये बघू, O दोघांमध्ये सेम आहे, तर असं NI पर्यंत सेम आहे. त्याच्यानंतर बघा 4मध्ये C येतो आणि नंतर 5मध्ये Z येतो. तर आधी कोणता येतो, C येतो, त्याच्यामुळं बघा 5वाला ऑप्शन कॅन्सल झाला, 1, 5 आणि 1, 5 हा कॅन्सल झाला. राहिला कोणता, 1, 4, 5, 3, 2 आणि 1, 4, 5, 2, 3. तर त्याच्यामुळे बघा तिघांमध्ये कॉमन काय आहे, 1, 4, 5, 1, 4, 5. त्याच्यामुळे 2 आणि 3 याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. तर बघा 2 आणि 3मध्ये बघ ORI सेम आहे, त्याच्यानंतर I आधी येतो की G, तर E आधी येतो, त्याच्यामुळं बघा याचं अचूक उत्तर असणार आहे 1, 4, 5, 3, 2, पर्याय क्रमांक 3, ठीक आहे. त्याच्यानंतर फाइंड द ऑड पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. तर बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न सुटत नसेल, परंतु याचं अगदी सोपं आहे. फक्त याची वजाबाकी करायची आहे. कोणाची वजाबाकी, 136 वजा 85 याची वजाबाकी येते 51. त्याच्यानंतर 85 वजा 34 याची पण 51. 153 वजा 102 याची पण वजाबाकी 51 येते. परंतु 162 वजा 63 केलं तर याची वजाबाकी ही 99 येते, त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. 73वा फाइंड द मिसिंग नंबर इन द फॉलोइंग सिरीज, ठीक आहे. तर त्याचं बघा 43, 86, त्याच्यानंतर पुढं काय येणार, कारण की 1 सोडून 1 आहे, ठीक आहे. तर 1 सोडून 1 काय आहे बघा, 172, त्याचं दुप्पट काय होते, 2 दुणे 4, 17 दुणे 34. 43चं काय होतं, 3 दुणे 6, 4 दुणे 8. त्याच्यामुळे याचं जर 86चे दुप्पट बघितलं तर 6 दुणे 12, हातचाला 1, 8 आणि 8 16 आणि 1 17, 172 हे त्यांचं आन्सर येतं. त्याच्यानंतर हे रिलेशनवर गणित आहे. X इज अ सिस्टर ऑफ Y. X आहे ना बहीण आहे कोणाची, Yची, ठीक आहे. आणि Y इज मॅरिड टू Z, म्हणजे Yचं Z सोबत लग्न झालं आहे, हे दोघं लग्न झाले आहेत. आणि Z हॅव अ डॉटर ऑफ A, आणि या दोघांना काय आहे, A हा मुलगा आहे, ठीक आहे. तर इथं विचारलं आहे हाऊ इज द A रिलेशन टू द X. Aचं X सोबत नातं काय आहे, तर बघा Yची ही बहीण आहे, त्याच्यामुळं आत्या हे त्याचं मराठीमध्ये उत्तर येणार आहे, आणि त्याचं इथं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह वर्ड सिलेक्ट द वर्ड विच कॅनॉट बी फॉर्म युजिंग द लेटर ऑफ द गिवन वर्ड. तर या शब्दांमधून कोणता शब्द बनत नाही हे तुम्हाला इथं शोधायचं आहे. तर हे सर्वच शब्द बनतात, परंतु या शब्दामध्ये ॲनॉलॉजीमध्ये वाय आहे आणि इथं कुठंच वाय नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर राहणार आहे. त्याच्यानंतर इफ P denotes divide, Q denotes to multiplied, R denotes to plus and S denotes to minus,
तर हे जे इक्वेशन आहे ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे. तर त्या इक्वेशननुसार बघा इथं दिलं आहे 18 × 12 भागिले 4 + 5 + 6. तर इथं काय होणार 4 त्रिक 12. ठीक आहे. 18 गुणिले इथं राहिलं काय 18 × 3 अधिक 5 + 6. ठीक आहे. तर आता तुम्हाला गुणाकार आधी करायचं आहे. बघा बोर्डमास या पद्धतीनुसार आपल्याला सोडवायचं आहे. आधी भागाकार, त्याच्यानंतर गुणाकार, त्याच्यानंतर अधिक, त्याच्यानंतर वजाबाकी. या पद्धतीनुसार आपल्याला या फॉर्मॅटनुसार सोडवायचं असतं. तर आपण आधी भागाकार दिला 4 त्रिक 12. त्याच्यात आता गुणाकार केला 18 त्रिक 54. 54 अधिक 5 + 6. तर आता बघा 5 + 6 काय केलं. तर आता बघा 54 अधिक 5 करा किंवा 5 + 6 करा. तर आपण आधी जर 54 - 5 केलं तर ते होतं 59 आणि त्याच्यातून जर 6 वजा केलं तर त्याचं अचूक उत्तर येतं 53. त्याच्यानंतर इफ 4 + 3 = 25, 8 + 4 = 80, देन 3 + 2 = किती. तर बघा याचं काय आहे. तर 4 अधिक 3 आहे. तर 4 चोक 16 आणि 3 त्रिक 9 याची बेरीज येते 25. 8 8 64 आणि 4 चोक 16 याचं बेरीज येते 80. त्याच्यामुळं 3 त्रिक 9 आणि 2 दुने 4 याचं येतं 13. याचं अचूक उत्तर असणार आहे 13. त्याच्यानंतर सिलेक्ट द मिसिंग नंबर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. तर बघा याचं काय गुणाकार आहे 8 चोक 32, 3 दुने 6, तर 7 5 35. त्यानंतर पुढील बघितलं तर गणेश स्टार्टेड हिज जर्नी बाय वॉकिंग 2 किलोमीटर टुवर्ड्स द नॉर्थ. म्हणजे जर तो उत्तरेकडे 2 किलोमीटर जायला निघाला. त्याच्यानंतर देन ही टेक राईट टर्न अँड वॉक 1 किलोमीटर. ठीक आहे. तो 1 किलोमीटर गेला राईटला. त्याच्यानंतर परत तो राईटला गेला आणि वॉक 2 किलोमीटर. ठीक आहे. तर त्याची आता डायरेक्शन कोणतं असणार आहे. तर तो आता कोणत्या साईडला बघत आहे. तर तो आता दक्षिणेला बघत आहे. त्याच्यामुळे ते अचूक उत्तर आहे साऊथ. सिलेक्ट द करेक्ट मेजरमेंट टूल टू मेजर द वॉटर रिलीज फ्रॉम डॅम. बघा वॉटर रिलीज केलं तेव्हा कशामध्ये ते मोजलं जातं. तर त्याचं क्युसेक असतं. कारण की आपण बघा बऱ्याच न्यूजमध्ये बघत असतो की या धरणातून इतकं क्युसेक पाणी सोडलं. जर ते स्टोअर पाणी मोजायचं असेल तर ते TMCमध्ये मोजतात. परंतु जर इथं काय सांगितलं आहे मेजर वॉटर रिलीज फ्रॉम डॅम, ते पाणी सोडलं जातं तेव्हा ते किती क्युसेक प्रेशरने सोडलं जातं. त्याच्यामुळे याचं आन्सर आहे क्युसेक. ठीक आहे. त्याच्यानंतर मराठी आणि रिजनिंगचे 40 प्रश्न 20-20 बघून झाले. आता शेवटचं आहे मराठीचे 10 प्रश्न आहेत. तर ते फक्त बाकी पूर्ण पेपर हा इंग्लिशमध्ये येणार आहे. 80 प्रश्न इंग्लिशमध्ये, परंतु फक्त मराठीचे 10 प्रश्न हे आपल्याला मराठीमध्ये येणार आहेत. तर चला बघूया मराठीचे 10 प्रश्न. स्थितीदर्शक भाववाचक नामचा पर्याय निवडा. तर त्याचं कोणतं येणार आहे. तर त्याचं गरिबी येणार आहे. त्याच्यानंतर वाटाघाटी या शब्दाबद्दल योग्य तो शब्दसमूह पर्यायातून निवडा. तर याच्यात बघा वाटाघाटी म्हणजे काय. खूप टोकाचे मतभेद का. तर नाही. जमिनीवरून असलेले वाद का. तर नाही. आपले मत पटवून देण्यासाठी घातलेला वाद का. तर नाही. तर याचं अचूक उत्तर आहे 4. मतभेद मिटवण्यासाठी आपण वाटाघाटी करतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अरेच्छा हे काय आहे. केवळ प्रयोगी अव्यय कोणता आहे. तर बघा शोक आहे का अरेच्छेमध्ये. नाही. तिरस्कार करतो का. नाही. संबोधदर्शक करतो का. नाही. परंतु आपण अरेच्छा हे आश्चर्यदर्शक आहे. अरेच्छा अरे याच्यात तर मला काहीच येत नाही आहे. आश्चर्य. त्याच्यामुळे याचं उत्तर असणार आहे 3. आभाळाला कवेत घेणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय. विविध प्रकारचे अनुभव घेणे का. नाही. मोठे काम साध्य करणे. तर हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. आभाळाला कवेत घेणे म्हणजेच काय मोठे काम साध्य करणे. म्हणजेच बघा तुम्ही बॉम्बे हायकोर्टच्या एक्झाममध्ये पास झाले तर तुम्ही आभाळात कवेत घेतले असं त्याचं उत्तर आहे. म्हणजेच तुम्ही मोठे काम साध्य केलं आहे जे तुम्हाला मिळवायचं होतं. त्याच्यानंतर बाबा शेतात जातात आणि संपूर्ण शेताला फेरफटका मारतात या वाक्याचा प्रकार काय आहे. तर ऑप्शनमध्ये आहेत केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, संमिश्र आणि यापैकी नाही. तर बघा बाबा शेतात जातात हे एक वाक्य आहे आणि संपूर्ण शेताला फटका मारतात. तर याचं अचूक उत्तर आहे संयुक्त. कारण की 2 जे वाक्य आहेत ते आणि या शब्दाने जोडलेले आहेत. त्यानंतर शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. अचूक म्हणजे काय बरोबर शब्द कोणता आहे. तर बघा सामुदायिकमध्ये जी ईकची वेलंटी आहे ती पहिली नसते तर ती दुसरी असते. त्याच्यामुळं 2 आणि पहिला हे कॅन्सल झाले. आता बघा सामुदायिकमध्ये मू याला पहिला उकार असतो. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे त्याचं अचूक उत्तर राहणार आहे. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरावे. तर वाक्याच्या शेवटी जर तपशील द्यायचा आहे तर अपूर्ण विराम हे आपण वापरतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कोठेतरी डॅश आणि सहलीला जायचं आमचा बेत रद्द झाला
या पर्यायातील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग केला तर वाक्य अर्थपूर्ण होईल. माशी शिंकणे आणि सहलीला जायचा आमचा बेत रद्द झाला, हे त्याचं उत्तर असणार आहे. कारण की कुठेतरी वजन पडणे आणि सहल कॅन्सल झाली होत नाही, कुठेतरी डोळे फिरणे आणि सहल कॅन्सल झाली असं होत नाही. त्याच्यामुळे याचं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर राहणार आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणास रानकवी म्हणून संबोधले जाते, तर रानकवी म्हणून ना. धो. महानोर यांना रानकवी म्हणून संबोधले जाते. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न 90वा. रात्री उशिरापर्यंत आम्ही मंडळाने तयार केलेले देखावे बघणार आहोत. ठीक आहे. तर या वाक्यातील आम्ही हा काय आहे, तर आम्ही हा सर्वनाम आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे सर्व 90च्या 90 प्रश्न बघितलेले आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला मी जेव्हा प्रश्न वाचतो तेव्हा तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचे आहे. त्या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं ते तुम्ही ॲज्युम करा आणि तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्याप्रमाणे तुमचा किती अभ्यास झाला आहे हे आपल्याला कळेल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला कमी मार्क येत असतील तर माझ्याकडे अजूनही बरेच PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, तेही मी तुम्हाला देईल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही डाऊट आला तर माझा हा व्हॉट्सअप नंबर आहे 9833077190. या नंबरवर तुम्ही मला मेसेज करूनसुद्धा विचारू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.